नमस्कार. मानदेश भूषण युट्यूब चॅनल मध्ये सर्वप्रथम आपले सर्वांचे स्वागत. आज आपण सातारा जिल्ह्यातील मान तालुक्यातील मारडी येथील सुनील दादासाहेब शेळके यांच्याकडे आलेला आहे. ते मान तालुका युवक काँग्रेसचे ओबीसी सेलचे अध्यक्ष आहेत. व्यवसाय ते अध्यक्ष हा त्यांचा कसा प्रवास झाला हे आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. सुनीलराव, मानदेश भूषण परिवारामध्ये तुमचं सर्वप्रथम स्वागत. तुम्हाला खरं तर सर्वजण अण्णा या नावाने बोलवतात. एक आपुलकीचं नातं तुम्ही अण्णा या नात्यातून निर्माण केलेलं आहे. तर तुमचा शैक्षणिक प्रवास कसा झाला हे आम्हाला तुमच्याकडून जाणून घ्यायचं आहे. शैक्षणिक प्रवास आमचा म्हणजे अत्यंत हलाखीचाच झाला. परिस्थिती आमची एकदम गरिबीचीच होती आणि पहिलीपासून आम्ही इथं प्राथमिक मारडी शिक्षण केंद्र आहे. प्राथमिक मारडी नंबर शाळा 1 तिथून पहिलीपासून आम्ही सुरुवात केल्यानंतर 7वी पर्यंत तिथं शिक्षण झालं आमचं. 7वी पर्यंत झाल्यानंतर आम्हाला वडिलांनी सांगितलं तर आपली परिस्थिती हलाखीची आहे, आपल्याला काही शिक्षणात रस नाही, आपण काहीतरी व्यवसाय करू म्हटल्यानंतर मी त्यांना म्हणलं मी जरा थोडासा शाळेत हुशार आहे आणि मला जरा पुढे 10वी पर्यंत शिकतोय म्हणलं मी. तर मग वडील म्हणले ठीक आहे, पण आपल्याला तशी आपली परिस्थिती नाही, आपल्याला कुठंतरी काम करावं लागेल. 4 रुपये आल्यानंतर आम्हाला त्यावेळेस कपडे सेट घालायला नव्हते, एवढी आमची म्हणजे हलाखीची परिस्थिती होती. आणि मग त्यातून सुद्धा मला वडिलांनी मोठं पाठबळ दिलं. मला 10वी पर्यंत तसं म्हणलं तर आमचे वडीलच माझे गुरु आहेत. मला 10वी पर्यंत त्यांनी शिक्षणासाठी भरपूर संधी दिली. मला अजून त्यांनी सांगितलं की तुला लागले पैसे तर मी खर्च करतो, म्हणजे आई तयारी शिकायची तर शिक. 10वी पर्यंत मी खाली छत्रपती शिवाजी विद्यालय मारडी तिथे 10वी पर्यंत माझं शिक्षण पूर्ण झालं. आता 10वीला बोर्डाची परीक्षा द्यायला गेल्यानंतर तर वडील म्हणले नकोच, आता आपल्याला आपला रसवंती ग्रह पण आपण चालवतोय, सायकल दुकान पण आपण चालवतोय, आपल्याला माणसांची कमी पडते, आपण ग्राहक आपण वाढवले भरपूर, मग तुला शाळा मध्यंतर सोडावी लागेल. तर मी 10वीची बोर्डाची न परीक्षा देता शाळा सांगितलेलं आहे की आणि माझ्या खऱ्या अर्थानं व्यवसायाला सुरुवात झाली. झाले ते पण पूर्ण नाही झालेलं आणि वडील हेच माझे व्यवसायातले गुरु आहेत. तर तुम्ही कुठला पहिला व्यवसाय सुरू केला? पहिला व्यवसाय मी शाळा सोडल्यानंतर मला वडिलांनी रसवंती मारडी चौकात टाकून दिली आणि रसवंती हा उन्हाळा फेब्रुवारी ते मे या काळापर्यंतच व्यवसाय चालतोय. मग त्याच्यानंतर पुढे काय करायचं, तर वडिलांनी मारडी ग्रामपंचायतचे गाळ आहे, तर ते पहिले आमच्यात एक पुंडलिकराव पोळ म्हणून सभापती होते. तर त्यांचं फार आमच्या घरात सगळं दिवाळीचे संबंध होते आणि मग त्यांनी आमच्या वडिलांना सांगितलं की ठीक आहे दादा, आपण एक तुला गावात ग्रामपंचायत तू आहे, तू गरीब आहे, एक गाळा तुला आपण देतो या. मग त्यांनी गाळा आम्हाला चौकात दिल्यानंतर आमचे भाऊ त्यांना थोडंसं बऱ्यापैकी सायकलचं काम जमत होतं आणि जमत असताना मग नंतर त्यानं पंक्चरचं पण त्यानं चालू केलं आणि सुनील सायकल मार्ट म्हणून ते दुकान आम्ही ओपनिंग केलं. ओपनिंग केल्यानंतर ते जवळजवळ मी 7 ते 10 वर्ष मी दुकान चालवलं आणि दुकान चालवल्यानंतर मग मी परत आमच्या भावाला काय म्हणजे असं थोडंसं बाहेर इकडून तिकडून जाऊन काम करा, तर मी त्याला म्हणलं तू दुकान चालव, मी बाहेरचा व्यवसाय बघतो. तर त्यानंतर मी 4 व्हीलर घेतल्या 2. 4 व्हीलर 2 घेतल्यानंतर त्याच्यात माझा जम बसत 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 गेला गाडीतनी. वडिलांनी पण भरपूर मदत केली, वडिलांनी पण भरपूर सपोर्ट केला. वडिलांनी आपल्याला मुळातच म्हणजे दोघंही आम्ही भाऊ आहे, दोघांना की आम्हाला कुठल्याही प्रकारचं वाईट व्यसन नाही किंवा कुठल्याही बाहेरचं म्हणजे असं वाईट वळण लागून दिलं नाही. वडिलांनी आमची चांगली बांधणी केली. मी तर खरंच म्हणेन की ते माझं देवच आहेत वडिलांना आणि त्यांच्यामुळे तर आम्ही इथपर्यंत पोहोचलो. आणि नंतर परत मग मी 2012 साली त्या गाड्या घेतल्यानंतर परत एक ट्रॅक्टर घेतला. तर ट्रॅक्टर घेतल्यानंतर व्यवसायासाठी मी मराठवाड्यात गेलो, 4 वर्ष मराठवाड्यात गेलो, ट्रॅक्टर नील केला आणि ट्रॅक्टर नंतर परत मी 2 JCB घेतल्या आणि ते 2 JCB घेऊन मी व्यवसाय असा पूर्णपणे प्रत्येक शेतकरी असतील म्हणजे ते दुसरा वर्ग असेल म्हणजे व्यवसायाच्या लेवल असेल किंवा शेतकरी असेल, तर मी प्रत्येकाची कामं व्यवस्थित वेळच्या वेळेस व्यवस्थित पद्धतीनं कमी रेटमध्ये करायला लागलो आणि आपली ती जम वाढत वाढत गेल्यानंतर आपले व्यवसायाची उंची वाढत गेली. व्यवसायाची उंची वाढत गेल्यानंतर मग काही माणसं बरीच म्हणायला लागली की अण्णा तुम्ही राजकारणात असता तर अजून फार बरं झालं असतं. म्हटलं काय करायचं राजकारण, आपण समाजकारण करतोय हेच ठीक आहे, म्हणलं आपण शेतकऱ्याची सेवा करतोय, जनतेची सेवा करतोय, हाच महत्वाचा विषय आहे. तर नाही म्हणले अण्णा तुम्ही मग आता काय करायचं. मी ठरवलं राजकारणात जायचं, तर ठीक आहे समाजकारणात राजकारणाची पण जोड पाहिजे. तर हे डोक्यात घेतल्यानंतर मी आमच्या घराशी आमच्या सगळ्या फॅमिलीशी चर्चा केली
ते म्हणले ठीक आहे, तुम्ही काय निर्णय घ्या तो आम्हाला मान्य आहे. मग आता जायचं कुठल्या पक्षात हा मोठा प्रश्न आहे. तर आता म्हणलं राष्ट्रवादीचं पण असं झालंय, शिवसेनेचं झालंय, तर हा काँग्रेसच हा तळागाळात आणि सर्वसामान्य गोरगरिबाला न्याय देणारा मोठा पक्ष आहे म्हणलं. राहुल गांधी जसतेच पक्षासाठी सगळ्या ह्याच्या घटकांसाठी मला ते योग्य वाटलं आणि मी काँग्रेस पक्षाची निवड केली. निवड केल्याच्या दरम्यान मग आम्ही रणजितसिंह देशमुखांची भेट घेतली आणि म्हणलं भैयासाहेब आम्हाला असं असं आपल्या काँग्रेस पक्षात मला काम करायचं आहे. मग त्यांनी 2च महिन्यात माझा कामाचा झपाटा बघितल्यानंतर मला डायरेक्ट त्यांनी आमच्या पुण्यात काँग्रेस भवनमध्ये काँग्रेस पक्षाची आढावा बैठक होती. तर त्याच्यानंतर आम्हाला पृथ्वीराज बाबा पटोले साहेब, थोरात साहेब यांच्या हस्ते तिथं मला यांच्या हस्ते पत्रक काढून ओबीसी सेलच्या अध्यक्षपदी निवड करतोय व्यवसाय आणि राजकारणाचा मला प्रवास सांगितला. खरं तर एक प्रश्न पडतो की राजकारणाकडे का वळण्याचं कारण तुम्हाला पडलं ते? राजकारणात खरं बघितलं तर येण्याचं कारण म्हणजे मी समाज करत असताना काय काय जे प्रश्न जे होते ते मला समाज करत असताना बरीचशीच जनता म्हणले की अण्णा आपल्याला राजकारणात प्रवेश करावा, एंट्री करावी लागेल, तरच समाजकारण करत आता करत तुम्ही युवक राजकारणातून मी आपले काम प्रश्न करत सुटले आहात. मी राजकारणात एंट्री केली. खरं तर तुम्हालाही युवक प्रश्न विचारत असतील की तरुणांनी राजकारणात वळावं का? तर त्या संदर्भात आपलं काय मत आहे? तरुणांनी राजकारणात यावं का येऊ नये? हा प्रश्न तुम्ही मला विचारला. तरुणांनी मी तर असं म्हणेन की तरुणांनी आपलं स्वतःचा व्यवसाय बघत बघत किंवा जर व्यवसाय करत असेल तर ते व्यवसाय करत आपलं घर चालवत असताना 100% मी तर म्हणेन की तरुणांनी राजकारणात यावं. आपल्याला ज्येष्ठ नेते मंडळींच्या म्हणा किंवा अगदी वडीलधाऱ्यांच्या हाताखाली अगदी राजकारण जवळ पाहता येईल. हे कसं राजकारण करतात, आपल्याला कसं राजकारण करायचं आहे. आणि राहिला विषय कुठला तर तरुणांनी 100% मी तर म्हणतो की राजकारणात यावं. दोन्ही बी करावं, राजकारण बी करावं, समाजकारण बी करावं. आणि राजकारण म्हणजे काय असा काही पैसे कमवायचा मार्ग नाही आहे तो. पण माणसांनी तरुणांनी राजकारणात येऊन समाजकारण ते दोन्ही करावं एवढीच माझी अपेक्षा आहे. अण्णा आता तुम्ही व्यावसायिक एक चांगला व्यावसायिक म्हणून यशस्वी झालेला आहात. अक्षय रसवंती घ्या, सायकल दुरुस्तीचं किंवा पंक्चर काढणे असे वेगवेगळे व्यवसाय तुम्ही केलेले आहेत. तर यशस्वी व्यवसाय होण्यासाठी किंवा करण्यासाठी काय तत्व पाळावं लागेल किंवा तुम्ही कोणतं तत्व पाळलेलं आहे की ते आता तुम्ही यशस्वी झालेला आहात? मी खरं तर ज्यावेळेस व्यवसाय चालू केला त्यावेळेस आमच्या वडिलांची एकच शिकवण होती. एखादा ग्राहक कमी आलं तरी चालेल, पण ग्राहकाशी उद्धटपणे वागायचं नाही, चांगलं वागायचं. ग्राहक हाच आपला परमेश्वर आहे हे मानून चालायचं. डोक्यावर बर्फाची लादी ठेवायची, जिभेवर साखर ठेवायची, कारण ग्राहक हा परमेश्वर असतो. एकदा जर परमेश्वर तुटला तर तो आपल्याला एकदा जर ग्राहक गेले आपल्याकडून तर ते ग्राहक परत आपल्याला मिळवायला 7 दिवस लागतील. आणि त्यासाठी आम्ही मग असं करत 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 डोक्यात ठेवलं की आपल्याला कोणालाच उद्धटपणे वागायचं नाही. किंवा अगदी मी आतापर्यंत जेवढं ग्राहक केले की मी असं म्हणेन की एकही ग्राहक असा नाही की मी त्याच्यासंग कधी भांडण केलंय किंवा त्या ग्राहकाला कधी पैशाबद्दल कधी उलट सुलट बोललो असेल. ठीक आहे बाबा, ठीक आहे, आज नाही उद्या 8 दिवसानं 15 दिवसानं. आणि आता पण मी आता त्याच्यानंतर एवढा मोठा माझा व्यवसाय बेरोबा अर्थमोलचा मी व्यवसाय एवढा मोठा करतो की अजून सुद्धा माझं जवळजवळ 5.5 ते 6 लाख रुपये उधार आहे. तरी पण मी कुठल्याही ग्राहकाला अजूनही अर्वच्च भाषात कधीही बोललो नाही. शांतच पद्धतीने त्यांना फोन करतो. जे आर्थिक देवाणघेवाण आहे मी त्यांना ते पण सांगतो की मला पण पुढं देणं घेणं असतं. आपण सगळ्यांनी एकमेक जर हा पायंडा ठेवला तर ही चेन असते की बाबा ह्या चेनच्या पद्धतीनं जर मी तुम्हाला दिलं तुम्ही मला घेतलं तर हा जो व्यवहार आहे दळणवळण आहे हे चालू राहील आणि समाजात व्यवसाय हा व्यवस्थित चालू राहील आणि प्रत्येक जण ह्या व्यवसायाकडे वळल की बाबा धंदा व्यवसाय करतोय आपण, खरंच चांगला आहे व्यवसाय. एवढंच मी म्हणेन व्यवसायाच्या बाबतीत. अण्णा आताची परिस्थिती बघितली तर तरुण नोकरीच्या मागे लागलेले दिसतात. तर तुम्हाला काय वाटतं की या तरुणांनी नोकरी न करता व्यवसायाकडे वळावं का आणि का वळावं? मी निश्चितचपणे सांगेन की 100% तरुणांनी व्यवसाय करावा. कारण मी त्या व्यवसायातून आलेलो आहे, मी व्यवसायातूनच मोठा झालेलो आहे. आमच्याकडं ज्यावेळेस आमची गरिबी होती, ज्यावेळेस मी 2002ला शाळा शिकत होतो त्यावेळेस आमची इतकी हलाखीची परिस्थिती होती आणि ही इतकी गरिबी होती ती मी गरिबी जवळून बघितलेली आहे. आणि आता स्वतः मी त्या गरिबीतून मार्ग काढत व्यवसाय करत आजपर्यंत इथपर्यंत माझी मजल गेली, इथपर्यंत माझा प्रवास झाला. म्हणून माझं तर सर्व तरुणांना एकच आवाहन करतो
की तुम्ही 100% तरुणाने तरुण पिढीने व्यवसायाकडे वळावं, स्वतःच्या पायावर उभं राहावं. हे सरकार कुठलं आहे काय हे न बघत बसण्यापेक्षा किंवा आपल्याला हे रोजगार देईल का, ही नोकरी भेटेल का, हे करण्यापेक्षा स्वतःच्या पायावर उभा राहा आणि स्वतःच्या हिमतीवर मोठं व्हा. अण्णा, अजून एक प्रश्न पडतोय. तो प्रश्न असा आहे की आता तुम्ही समाजकारण करताय, राजकारण करताय आणि व्यावसायिक एक यशस्वी व्यवसाय म्हणून तुमचं नावलौकिक आहे. पण उद्या एखादी निवडणूक लागली, मग ती ग्रामपंचायतीची असो, सोसायटीची असो, पंचायत समिती अगर झेडपी, अशी कोणत्याही प्रकारची निवडणूक लागली तर त्या निवडणुकीच्या मैदानात तुम्ही उतरणार का? 100% उतरणार. 100% उतरणार. जिल्हा परिषद असेल, ग्रामपंचायत असेल किंवा अगदी पंचायत समिती असेल. आणि मी तर माझं तर पक्कच झालंय, 100% पंचायत समितीला मी उभा राहणार आहे. आणि पंचायत समितीला उभा राहिल्यानंतर जो जनतेना मी अगदी जनतेपर्यंत जाणार. प्रत्येक जो गट असेल, गण असेल, त्या प्रत्येकाशी जाणार, मी आशीर्वाद घेणार आणि प्रत्येकाला विचारणार की मी पंचायत समितीच्या निवडणुकीला सामोरे जातोय. जर तुम्ही हा म्हणत असाल तर मी 100% उभा राहतो. तुम्ही जर म्हणत असाल अण्णा यावेळेस उभा राहू नका, तुम्ही मला ह्याला मदत करायची तर मी 100% त्या माणसाला मदत करणार, जे पण कोणी आमचा काँग्रेसमधून जो उभा असेल त्या माणसाला. आणि जनताची ताकद तर सगळ्यांनाच माहिती आहे की जनता जनार्दन हे सगळ्यात मोठी ताकद आहे. जनता ठरवेल कुणाला खाली बसवायचं, कुणाला संधी द्यायची, याच्यापेक्षा मी काहीच बोलणार नाही. अण्णा, खरं तर व्यवसाय करत असताना किंवा शेती करत असताना जर एखाद्या राजकीय म्हणजे मीटिंग, आता राजकारण करत आहात, राजकीय क्षेत्राशी संबंधित आहात, पण शेती किंवा व्यवसाय करत असताना अचानक जर तुम्हाला पार्टीनं बोलवलं तर तुम्हाला हातातलं काम सोडून जावं लागतं, त्यावेळी घरच्यांची काय प्रतिक्रिया येते तुमच्याकडे? 100% हा प्रश्न विचारला मला बरं झालं. तर घरच्यांची प्रतिक्रिया येते म्हणजे कुडबुड होतीच. आता परवाच काय झालं, औषध डाळिंबीवर मारत असताना म्हणजे आता बाग तोडायला चाललेली आहे माझी. तर देशमुख साहेबांचा, रणजित देशमुख यांचा फोन आला की आपली अशी अशी पिंगळेसूत गिरणीवर मिटिंग लागते या, तर तुम्हाला येवं लागतंय. तर आता मी घरच्यांना म्हटलं आता कसं करायचं, तर थोडीशी कुरबुर झाली. त्यांना बी समजून सांगितलं मी, थोडा इकडं पण वेळ द्यावा लागतो, इकडं पण वेळ द्यावा लागतोय, पण माघारी आल्यानंतर मी राहिलेलं काम करेन. पण पहिलं प्राधान्य म्हणलं आपलं पक्षाला. एवढं मी हे सांगून मग ह्या शेती आणि राजकारणाचा मी मेळ बसवतो. अण्णा, तुमचा जीवनाचा यशस्वी प्रवास झालेला आहे, तर या जीवनातील यशस्वी प्रवासाचं श्रेय कोणाला जातं? खरं बघितलं तर यशाचं श्रेय पहिलं माझ्या आईला जातं आणि आईनंतर वडिलांना जातं. कारण वडिलांनी थोडंसं आम्हाला बी एवढं धाका ठेवलं होतं, पण मी तर खरं म्हणेन की वडिलांनी धाका ठेवला तर आम्हाला चांगलं वळण लावलं. आणि आई तर आमची अगदी मी तर आता असं म्हणेन की आम्ही ज्यावेळेस लहान होतो तर बाजारचे पिशवी मी आईला आडवा जायचो वाटापर्यंत, कधी येते या. आणि मी अजून ते सांगतो की आईच्या हातचं मटण भाकरी खाल्ल्याशिवाय 8 दिवसातनं म्हणा, 15 दिवसातनं म्हणा, माझं पोटच भरत नाही. आणि त्याच्यानंतर मग आई वडिलांना तर हे 100% श्रेय जातच, त्याच्यात काही विषयच नाही. अगदी माझे परमेश्वर आहे. आणि त्याच्या पलीकडे जर जायचं नंतर माझं 2009 साली लग्न झाल्यानंतर तर खऱ्या अर्थानं जर बघितलं असेल तर माझा चेहरा मोहरा माझ्या पत्नीनं बदलून टाकला. सगळं टोटल पाठीमागं मी व्यवसाय करत असताना घरी 2 जर्शी आहेत, घरची शेती आहे, 2 मुलं आहेत मला, त्यांचं शाळेत जाणं येणं, डबा करणे, टिफिन करणं, येणं जाणं. तर अगदी माझ्यापेक्षा मी 80% माझ्या पत्नीला प्राधान्य देईन की तिनं माझा टोटल सगळा पाठीमागला जो व्यवसाय आहे किंवा जे घरचं जे आहे ते सगळं माझ्या पत्नीने सांभाळून मी तिला 100% तिला मी प्राधान्य देतो की तिनं माझा सगळा पाठीमागला जो हे आहे आपला बाजू बाजू ते तिनं पूर्णपणे सक्षम केली. आणि त्याच्यानंतर मला माझ्या भावाने बी आणि भरपूर मदत केली. आणि मदत म्हणण्यापेक्षा 2021ला ज्यावेळेस 20-21ला कोरोनाची लाट आली त्यावेळेस माझी काही गॅरंटी नव्हती. तर अगदी माझ्याजवळ कोण सुद्धा येत नव्हतं, माझा 12 स्कोर होता. तर भावानं माझ्या स्वतः गाडी आणून मला दवाखान्यात नेऊन, आमचे डॉक्टर आहेत, आता खरं बघितलं तर माझ्या डोळ्यातून पाणी येतं. तर केशव काळे डॉक्टर आमचे ते वडूच आहेत. तर त्यांनी मुंबईवरून फोन केला वडूजला, निरामय हॉस्पिटलला मी ऍडमिट होतो.
तर त्या आमच्या भावाने फोन केला, अनिल शेळकेनी. ते म्हणजे डॉक्टर तुम्ही काही बी करा, माझ्या भावाला बेड भेटलं पाहिजे. तर तिथून 5 मिनिटात मला बेड भेटलं. एवढं म्हणजे मी जे आता आहे ते माझ्या भावामुळेच आहे. खरं तर अण्णांनी आताच आपल्याला व्यवसाय, सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील प्रवास कसा आहे ते आपल्याला मानदेश भूषणशी बोलताना अगदी दिलखुलासपणे सांगितलेलं आहे. खरं तर हातातील काम सोडून पक्षाचं काम करावं लागतं आणि घरच्यांची नाराजी थोडी राहते, पण ते त्याच्यावर काय उपाय करता येतो असे दिलखुलास उत्तर आपल्याला दिलेले आहेत. राजकारण, समाजकारण करताना तरुणांनी सहभाग नोंदवावा असंही त्यांनी अधोरेखित केलेलं आहे. तर अण्णांनी मानदेश भूषणला दिलखुलासपणे मुलाखत दिल्याबद्दल त्यांना धन्यवाद आणि अण्णांच्या भावी वाटचालीस मानदेश भूषण परिवारातर्फे मनापासून शुभेच्छा.